तुळजापूरमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्या मेळाव्यात उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी पालकमंत्री अर्जुन खोतकर आणि खासदार रवींद्र गायकवाड या दोघा नेत्यांनी जिल्हा विकास कामांपासून वंचित ठेवला असल्याचा आरोप केलाय। 2014 मध्ये मगाशी दादांनी सांगितलं 2014 मध्ये या ठिकाणी गंगापुत्र उतरले होते। 2014 मध्ये हेलिकॉप्टरवरती सभा झाली, फाट हेलिकॉप्टर उतरलं, त्या ठिकाणी गंगापुत्र उतरले आणि म्हणाले मित्रो तुळजापूर में रेल आनी चाहिए की नहीं आनी चाहिए। आणि त्यावेळेचे भक्त जे त्या ठिकाणी प्रवाह केले होते त्यांनी त्या ठिकाणी हो यायला पाहिजे म्हणजे आज 4-5 वर्ष होत आले या ठिकाणी रेल्वे कुठं आहे तुळजापूरमध्ये आणि भूमिपूजन कुठं केलंय मुंबईला। लाजा वाटत नाही तुम्हाला? या ठिकाणी कुठलाही सर्वे नाही, या ठिकाणी बजेट नाही, 900 कोटीचं बजेट आहे आपलं या ठिकाणी दिलं 1 कोटी मध्ये काय करायचं होतं? 1 कोटी मध्ये सत्ता दिलेली असताना, खासदार शिवसेनेचा असताना, पालकमंत्री शिवसेनेचा असताना उस्मानाबाद जिल्ह्यावरती हा प्रचंड अन्याय या लोकांनी का केला? एकही प्रकल्प आपल्याला का नाही दिला? जे प्रकल्प चालू होते ते त्यांनी बंद का पाडले? आणि हे सगळं जर आपल्याला बदलायचं असेल, आपल्याला परत एकदा विकास घडवायचा असेल, गतिमान विकास घडवायचा असेल, तर मग आपल्याला आपल्या हक्काचा खासदार पाहिजे, आपल्या हक्काचं केंद्रात सरकार पाहिजे आणि तेवढंच महत्वाचं किंवा त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या हक्काचं राज्यातलं सरकार आपलं पाहिजे। कुठे खासदार दिसले नाही सडनली आता 4.5-5 वर्षामध्ये काल 1-2 व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांना दिसले, मला काहीतरी दिसले वा आताही दिसले आले। आता त्यांना तिकीट मिळणार आहे नाही मिळणार आहे हा भाग वेगळा आहे, पण 4.5-5 वर्षामध्ये या जनतेला काय दिलंय ती विचारण्याची याचा हिशोब घेण्याची वेळ आलेली आहे। सोलापूर ते उमरगा हा हायवेची अक्षरशः चाळण झाली आहे, तरी गेल्या 5 वर्षामध्ये या खासदारांनी साधा एक प्रश्न सुद्धा उचलला नाही। हा पूर्ण तालुका उमरगा आणि तुळजापूर तालुक्यामधून हायवे गेलेला आहे। आज कित्येक लोक या हायवेवरती मृत्युमुखी पडले त्याच्या निकृष्ट दर्जाच्या ह्याच्यामुळे। असे बरेच विषय आहेत आपल्याला जे प्रत्येक नागरिकापुढे